नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जीएमसी धुळे भरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत। हे प्रवेशपत्र तुम्हाला कसे डाउनलोड करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जीएमसी धुळे या पदभरतीसाठी अतिशय कमी अर्ज आलेले आहेत। ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असेल त्यांच्यासाठी अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो। कमी मार्कामध्ये तुमचं सिलेक्शन व्हायचे इथं जास्त चान्सेस असणार आहेत। त्यानुसार तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा। तुमचे प्रवेशपत्र इथे उपलब्ध झालेले आहेत। जीएमसी धुळे भरती अंतर्गत 137 जागांसाठी पदभरती आलेली होती। जानेवारी मध्ये फॉर्म चालू झाले होते। तर तुम्हाला जीएमसी धुळे या पदभरतीचं प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जीएमसी धुळे या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील आपण तयार केलेल्या आहेत। त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे खूपच कमी किमतीमध्ये। तर नोट्स विषयी माहिती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला बघण्यासाठी भेटणार आहे। तर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। वेबसाईटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली प्रवेशपत्र तुमच्याकडे डाउनलोड होऊन ओपन होऊन येणार आहे। तुम्ही फक्त प्रिंट किंवा तुम्हाला पीडीएफ सेव्ह करण्याचा ऑप्शन येईल, ते पीडीएफ तुम्हाला सेव्ह करून घ्यायचंय। एवढीच प्रोसेस असणार आहे, या व्यतिरिक्त जास्त काही वेगळी प्रोसेस नाहीये। आणि त्यानंतर तुमचं प्रवेशपत्र इथे तुम्हाला दिसून येणार आहे। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच इथे टाकायचं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड इथे टाकायचं आहे। जन्मतारीख इथं टाकत बसू नका, जन्मतारखेने प्रवेशपत्र डाउनलोड होत नाही। जेव्हा तुम्ही अर्ज केला होता तेव्हा तुम्हाला मेसेज वरती आणि त्यासोबत ईमेलला सुद्धा ईमेल वरती मेसेज आला होता, त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला दिला गेला होता। तोच पासवर्ड इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकून लॉग इन वरती क्लिक करून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र इथं डाउनलोड करू शकता। तर त्यासोबतच सांगितल्याप्रमाणे जीएमसी धुळे भरतीसाठी आपण नोट्स तयार केलेल्या आहेत। या नोट्स मध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि जीकेचे काय आयएमपी प्रश्न, तर हे सर्व तुम्हाला या विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय। प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे 150 ते 200 पेजेसच्या, आणि टॉपिक नुसार नोट्स असणार आहे। तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स अतिशय महत्त्वाचे असणार आहे। आणि जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये ज्या पण चालू घडामोडीच्या नोट्स भेटणार आहे त्या तुम्हाला 2 वर्षाच्या नोट्स भेटणार आहे। ऑगस्ट पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिली आहे। तर चालू घडामोडीवरती थोडे जास्त प्रश्न विचारले जातात, त्यासाठी ही बेस्ट असणार आहे। आणि बाकी जर म्हटलं तर आपण बाकी विषयांच्या देखील नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत। आता मागे जर म्हटलं तर जीएमसी नागपूर पदभरतीचा पेपर झाला, त्याच्यासाठी आपल्या नोट्स अतिशय मस्त होत्या। बहुतेक विद्यार्थ्यांना त्यांना जास्तीत जास्त फायदा झालेला आहे। तर त्यासाठी आपण जीएमसी धुळे या पदभरतीसाठी या नोट्स वापरू शकता। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि जीकेचे काय आयएमपी प्रश्न आपण उपलब्ध करून देतोय। या सर्वांची किंमत आपण फक्त 149 रुपीस ठेवलेले। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरवरती पेमेंट करायचे 9139643199 या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व जीएमसी धुळे पदभरतीसाठी नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील। या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, जीएमसी पदभरतीसाठी या वर्षी या पदभरतीसाठी खूपच कमी अर्ज आलेत। आणि बाकी जर विचार केला तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। तर या संधीचं सोनं करा, तुमचं मेरिट नक्कीच या पदभरतीसाठी कमी लागणार आहे। ठीक आहे, तर चला या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।